सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय आहे? जे कॉन्शियस माइंड असतं ते फक्त 5% वर्क करतं. मनी मेक्स यू फील कम्फर्टेबल, सो यू कॅन फोकस ऑन मोर गुड थिंग्स. जर तुमचं प्रोग्रामिंग गरिबीची असेल तर तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करता, पण जर तुमची प्रोग्रामिंग श्रीमंतीची असेल तर तुम्ही जगावर फोकस करू शकता. आणि युनिव्हर्सची हीच भाषा आहे, तथास्तु. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. मेडिटेशन म्हणजे नेमकं काय? तुम्हाला स्वतःशी एक व्हायचं आहे आणि तुम्हाला ब्रह्मांडाबरोबर कनेक्ट करायचं आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि ते काम कसं करतं? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जर तुम्हाला लाईफमध्ये मिलियनेअर बनायचं, पण तुम्ही पाहिलं का कधी एखादा मिलियनेअर आणि बिलियनेअर कसा विचार करतो, कसा वागतो, कसा बोलतो? मग तुम्हाला ते प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही तसं करता का? परंतु फक्त त्यांच्यासारखे विचार किंवा बॉडी लँग्वेज कॉपी करून किंवा त्यांच्यासारखं करून खरोखरच आपण मिलेनियर किंवा बिलिनियर बनू शकतो का? आजकाल लोक करिअर कसं चूज करतात? आई वडिलांसाठी, समाजाला दाखवण्यासाठी. करिअर असं चूज होत नाही. तुमचं जे इनर कॉलिंग आहे ना, जे तुमचं पॅशन आहे ना, ते तुम्ही डिसाईड करा आणि मग तुम्ही ते यशस्वी करून दाखवा. बऱ्याचदा काय होतं, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, तरीही आपल्याला आयुष्यात असं कुठेतरी वाटतं की आपण स्टक झालोय किंवा आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. तर असं नेमकं का होतं? आणि यू कॅन से गो विथ फ्लो, ग्रो विथ फ्लो, गो विथ लव्ह, ग्रो विथ लव्ह. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्यासोबत लाईफ कोच मनीषा सातपुते मॅडम आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास गेल्या 5 वर्षापासून ते या फील्डमध्ये कार्य करत आहेत आणि आजवर त्यांनी 1000पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवलं आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याकडून लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन आणि विविध हिलिंग टेक्निक्सविषयी जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅम, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच शुभम फॉर इन्व्हायटिंग मी. मला खूप छान वाटतं आहे, कारण की हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे आणि मी पर्सनली खूप एक्सायटेड आहे, बिकॉज मला माझे लर्निंग्स, माझे जे पण टीचिंग्स आहेत, जे हो. एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर करायला खूप आवडेल. येस, आणि जसं मी आधी बोललो की या पॉडकास्टमध्ये आम्हाला तुमच्याकडून लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन आणि जे विविध हिलिंग टेक्निक्स आहेत त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूया एक बेसिक प्रश्नापासून. बऱ्याचदा काय होतं, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, तरीही आपल्याला आयुष्यात असं कुठेतरी वाटतं की आपण स्टक झालोय किंवा आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. तर असं नेमकं का होतं? व्हेरी पॉवरफुल क्वेश्चन शुभम, आणि ह्याचं उत्तर मी एका एक्झाम्पलनी देते. ओके, तुम्ही स्टोरी ऐकली असेल, इट्स अ व्हेरी फेमस स्टोरी. एक हत्ती असतो लहानपणी आणि त्याला जो पर्सन जो सांभाळतो, जो केअरटेकर असतो, तो त्याला साखळदंडाने बांधतो. तर तो हत्ती ती रोप नाही तोडू शकत. बरोबर. ओके, आणि तो सेम हत्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा तो हत्ती अख्खं झाड उपटून काढू शकतो, पण तो तेही करत नाही. का? कारण की त्याला वाटतं की तो नाही करू शकत, बिकॉज त्याचं बिलीफ सिस्टम आहे. प्रोग्रॅमिंग तसं झालंय. एक्झॅक्टली, कारण की तोच माणूस जेव्हा तो हत्ती मोठा होतो साध्या दोऱ्याने बांधतो, तर ते त्याला तोडता येत नाही. हम्म. बिकॉज हे बिलीफ सिस्टम, हे पॅटर्न जे त्याचं क्रिएट झालेलं आहे, दॅट मेक्स हिम टू नॉट टेक एनी ॲक्शन. आणि सेम आपल्याबरोबर तेच होतं आहे, आपल्या सगळ्यांबरोबर. आपण एका मेंटल रोपमध्ये अडकलेलो आहोत. त्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये डिसिजन्स घेऊ शकत नाही आहे आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाही आहे. सो आपल्याला आपली प्रोग्रॅमिंग चेंज करावी लागणार आहे. प्रोग्रॅमिंग चेंज करायची म्हणजे नेमकं काय करायचं? ओके, सो प्रोग्रॅमिंग चेंज करण्यासाठी, प्रोग्रॅमिंग का चेंज होत नाही हे मी आधी सांगते. हम्म. आपली प्रोग्रॅमिंग चेंज ह्याच्यामुळे होत नाही बिकॉज आपण सगळे कम्फर्ट झोनचे शिकार आहोत. हो. आणि कम्फर्ट झोन म्हणजे काय? एक फेमिलियर स्पेस. आपण एका फेमिलियर स्पेसमध्ये एवढं मिळून जातो, मिसळून जातो की आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायला नको वाटतं, बिकॉज बरोबर. आपलं माइंड तसंच ट्रिक करतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, एक पर्सन आहे ज्याला सवय आहे की तो हजारोंमध्येच कमवतोय. हम्म. ओके, आणि त्याच माणसाला जर उद्या 1 करोड रुपये दिले तर तो कम्फर्टेबल फील नाही होणार, त्याच्या पोटात गोळा येईल. का? कारण की त्या माणसाला कधीच, म्हणजे त्याने विचार पण नव्हता केला एवढ्या अमाऊंटचा, आणि त्याचं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग गरिबीची आहे. म्हणून त्या माणसाकडे पैसा आला तरी तो टिकणार नाही आहे आणि तो पैसा आला तरी तो खर्च करून टाकणार आहे. आणि हे आहे हे सेल्फ सबोटाज नाही आहे. दिस इज कॉल्ड थर्मोस्टॅट सेटिंग. ओके. थर्मोस्टॅट सेटिंग येस. त्याविषयी अधिक सांगा, म्हणजे नेमकं काय असतं ते? ओके, सो थर्मोस्टॅट म्हणजे काय करतं? आपल्या रूमचं टेम्परेचर कंट्रोल करतं. करेक्ट. सो त्याच पद्धतीने आपलं माइंड आहे. जर तुम्ही ऐकलं असेल, आपलं माइंड सगळ्यात पॉवरफुल आहे. हो हो. म्हणजे, आणि त्यातल्या त्यात पण आपलं सबकॉन्शियस माइंड जगामधलं सगळ्यात पॉवरफुल आहे. आणि जेव्हा आपण आपल्या माइंडला जसे ऑटो सजेशन्स देतो तसेच आपल्या लाईफमध्ये घटना घडतात. सो सिमिलरली, जसं थर्मोस्टॅट टेम्परेचर कंट्रोल करतं, आपलं माइंड आपलं लाईफ कंट्रोल करतं. बरोबर. आता तुम्ही बोलताना सबकॉन्शियस माइंडचा उल्लेख केला, तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय आहे? आणि बऱ्याचदा आपण ऐकतो सबकॉन्शियस माइंड विषयी की आपल्या आयुष्यातले मेजर डिसिजन्स किंवा जास्त करून डिसिजन्स हे सबकॉन्शियस माइंड घेतं. तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय? करेक्ट. सो सबकॉन्शियस माइंड म्हणजे ऑटो पायलट सिस्टम.
जेव्हा तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं, जे कॉन्शियस माइंड असतं ते फक्त 5% वर्क करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉन्शियस माइंडने विचार करता, इट इज अ थिंकिंग माइंड, डिसिजन मेकिंग माइंड. तुम्ही विचार करता मला वजन कमी करायचं आहे. पण तेच सबकॉन्शियस माइंड विचार करतं की मला गोड आवडतंय खायला. सो विच इज द 95% ऑफ द पार्ट. मग जेव्हा 5%चं 95% वर्सेस फाईट होतं, नॅचरली 95% विल विन. म्हणून तुमचं सबकॉन्शियस माइंड विन करतं आणि यू डोंट लूज वेट. अजून एक एक्झाम्पल देते. जेव्हा तुम्ही गाडी चालवता, तुम्हाला गाडी चालवता येत असेल, सो जेव्हा पण तुम्ही कार चालवता, तेव्हा तुम्हाला विचार करावा लागतं का आता गिअर टाकू का नको? हे ऑटोमॅटिकली होतं. हो, वाय? हो. बिकॉज इट इज इन युअर सबकॉन्शियस माइंड. सो सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी पॉवरफुल. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जर ट्रेन केलं, तर तुम्ही लाईफमध्ये काही पण अचीव्ह करू शकता. यू कॅन अचीव्ह एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सो बरोबर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही आता बोलताना एक्झाम्पल दिलं एका हत्तीचं, म्हणजे लहानपणी त्याला एका दोरीने बांधून ठेवलं जातं आणि मोठं झाल्यावरती तो ती दोरी तोडू शकतो, परंतु तो ते करत नाही कारण की प्रोग्रामिंग तसं झालंय. तर आपले जे लहानपणी घटना आयुष्यात घडतात किंवा ज्या लहानपणी आपल्याला शिकवणी दिल्या जातात, तर त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या आजच्या आयुष्यात होतो का? 100% होतो. 100%. जसं की जर मी एक उदाहरण दिलं मनीचंच, तर आपण लहानपणी ऐकलेलं असतं फॅमिलीजमध्ये, की पैसा हे इव्हिल आहे. पैसा हा जास्त पैसा कमवण्यासाठी 2 नंबरचं काम करावं लागतं. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते वाईट हा, आहे. या समजुती बरोबर. हो. सो हे लोकांचे बिलीफ्स आहेत रॉंग. पण हे जेव्हा एक लहान मुलगा ऐकतो ना, तर ते त्याचं बिलीफ बनतं. अजून एक उदाहरण, जेव्हा आई-वडिलांमध्ये भांडण होतात पैशावरून, तेव्हा ते बालमन आहे ना लहान मुलाचा विचार करतो, की पैसा म्हणजे भांडण. म्हणून तो जेव्हा मोठा होतो, तो स्ट्रगल करतो त्याच्या लाईफमध्ये. त्याला असं वाटतं, की पैसा आणि प्रॉब्लेम येतो. कारण की त्याच्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग सेट आहे. पैसा इक्वल्स टू पेन. मग जेव्हा पैसा येतो, तो खर्च करून टाकतो, पण तो सेव्ह करू शकत नाही किंवा त्याला पैसा येण्यासाठी पण खूप स्ट्रगल करावा लागतो. बट यू नो बॉब प्रॉक्टर खूप चांगलं उदाहरण देतात किंवा त्यांचं एक सेईंग आहे, मनी मेक्स यू फील कम्फर्टेबल सो यू कॅन फोकस ऑन मोर गुड थिंग्स. म्हणजेच जर तुमचं प्रोग्रामिंग गरिबीची असेल तर तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करता, पण जर तुमची प्रोग्रामिंग श्रीमंतीची असेल तर तुम्ही जगावर फोकस करू शकता. अरे वा. पैसा तर महत्त्वाचा आहेच, त्याविषयी आपण बोलूयात. त्याला काही टेक्निक्स वगैरे असतील त्या तुम्ही आम्हाला सांगा. पण त्याविषयी मला सबकॉन्शियस माइंडचा वापर करून आपण जे हिलिंग टेक्निक्स वापरतो किंवा जे प्रोग्रामिंग करतो, तर ते कुठल्या टेक्निक्स आहेत किंवा ते प्रोग्रामिंग कसं केलं जातं हे आम्हाला सांगा? ओके. सो तुम्हाला माहिती आहे का, ह्या टेक्निक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं डेली रिच्युअल्सचा खूप मोठा पार्ट आहे. हं, हं, हं. म्हणजे तुम्ही सकाळपासून उठल्यापासून काय गोष्टी फॉलो करता, हो. ते प्रत्येक गोष्ट तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करते. फॉर एक्झाम्पल, मी आपल्या सगळ्या स्टुडंट्सला पण सांगते आणि आम्ही स्वतः सगळे फॉलो करतो. आपण उठल्यावर सगळ्यात फर्स्ट तुमचं पाहिजे, वेन यू वेक अप यू हॅव टू डू ग्रॅटिट्यूड. मी काय करते मी सांगते. जेव्हा मी उठते, मी बेडवरच ग्रॅटिट्यूड करते 10 गोष्टींसाठी. मग एसी असेल, फॅन असेल, पाणी असेल, फॅमिली असेल, जे पण असेल. त्याच्यानंतर मी काय करते, गरम पाणी पिते. त्यानंतर मी मेडिटेशन करते आणि त्याच्यानंतर मी बुक रीड करते. आणि मी परत जेव्हा रायटिंग पण करते ना, स्क्रिप्टिंग, त्याच्यामध्ये मी माझे अफर्मेशन्स पण लिहिते आणि मी ग्रॅटिट्यूड परत लिहिते. आधी मी बोलले होते, आता मी लिहितेय पण. ह्याने काय होतं, माझं फिक्स होऊन जातं माइंडमध्ये. आता हे झालं सकाळचा पार्ट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डेली रिच्युअल्स हे केलेच पाहिजे. बट मेन पार्ट येतो तुमचा पूर्ण दिवस. तुम्ही पूर्ण दिवस कसं राहताय. तुम्ही सकाळी ग्रॅटिट्यूड केलं आणि तुम्ही म्हणतात की माझ्या लाईफमध्ये रिझल्ट्स कसे चेंज होतील. असं होत नसतं. तुम्हाला पूर्ण दिवस पण पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये राहायचं आहे. कारण की युनिव्हर्स, ब्रह्मांडाला फक्त व्हायब्रेशनची भाषा समजते. ब्रह्मांडाला हे नाही दिसत. तुम्ही म्हणताय मी खूप सक्सेसफुल आहे, माझी बॉडी फिट आहे. हे युनिव्हर्सला नाही समजत. युनिव्हर्सला तुमचे इमोशन्स समजतात, तुमचे व्हायब्रेशन समजतात. तुम्ही बाहेर बोलताय की मी खूप सक्सेसफुल आहे, मी खूप आय एम अ मिलियनेअर, पण तुम्ही आतमध्ये म्हणता मला बिल्स पे करायचे आहेत. सो दॅट वोंट वर्क. यू हॅव टू स्टे इन दॅट काइंड ऑफ इमोशन्स आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. जसं की आपल्याबरोबर जे पण स्टुडंट्स वर्क करतात, आम्ही सर्टन टूल्स, टेक्निक्स आणि मेथोडॉलॉजीज यूज करतो आणि इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. ओके. जसं की जर मी तुम्हाला सांगायचंच म्हणलं, आम्ही जे लाईफ कोचिंग मी करते त्याच्यामध्ये 4 मेन पिलर्स आहेत, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी. आणि हे सगळे पिलर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुमचा एक जरी पिलर वर्क करत नाही आहे, दॅट विल इम्पॅक्ट अदर पिलर्स. त्यामुळे तुम्हाला 4ही पिलर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आता ह्याच्यामध्ये पण रिझल्ट्स व्हॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. काही लोकांना लवकर रिझल्ट्स येतात, काही लोकांना टाईम येतो, पण रिझल्ट्स येतात. वाय? बिकॉज दे आर वर्किंग ऑन इट आणि ते फॉलो करतायत ब्लाइंडली. यू हॅव टू सरेंडर. तुम्हाला जर आयुष्यात काही बनायचं असेल, काही अचीव्ह करायचं असेल, तुम्हाला सरेंडर करावं लागेल. आणि युनिव्हर्सची हीच भाषा आहे, तथास्तु. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आता तुमचं रुटीन सांगितलं की सकाळी तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रेयर्स करता किंवा अफर्मेशन्स. तर एक आयडियल लाईफस्टाईल किंवा आयडियल डेली रुटीन हे कसं असलं पाहिजे? ओके. आजकाल फार जीवन बदलताना आपल्याला दिसते. म्हणजे पूर्वी लोक सकाळी उठले आणि सूर्य मावळायच्या टायमिंगपर्यंत झोपून जायचे.
तो एक दिनक्रम त्यांचा असायचा. परंतु आज लाईफस्टाईल चेंज होतीये. तर आज आयडियल लाईफस्टाईल ही कशी असली पाहिजे? करेक्ट. सो आयडियल लाईफस्टाईल अगेन आय विल से इट मे व्हॅरी फ्रॉम रूटीन टू रूटीन, हं. बट आयडियली तुम्ही सूर्य उदयाच्या आधी उठले पाहिजे आणि यू शुड फॉलो दिस डेली रिच्युअल्स. ग्रॅटिट्यूड, मेडिटेशन, बुक रीडिंग, अफर्मेशन्स आणि एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज ही फक्त फिजिकली नाही, मेंटली पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, मी सुरुवात एक्सरसाइजनी नाही केली, मी सुरुवात केली ग्रॅटिट्यूड आणि मेडिटेशननी. लोकांना हेच कळत नाही की तुमचं 90% माइंडसेट वर्क करतं. सो तुम्हाला माइंडसेटवर जास्त फोकस करायचा आहे आणि मग बॉडीवर करायचं आहे. पण बॉडी इम्पॉर्टंट आहे, सो बॉडीवर पण वर्क करावं लागेल. सो दिस इज मॉर्निंग रुटीन. तुम्ही आता 5 गोष्टींचा उल्लेख केला, तर हं. त्याविषयी आम्हाला डिटेलमध्ये सांगा. म्हणजे अफर्मेशन म्हणजे नेमकं काय करायचं? किंवा ग्रॅटिट्यूड तुम्ही म्हणताय, तर त्या ग्रॅटिट्यूडमध्ये आपण काय केलं पाहिजे? करेक्ट. सो अफर्मेशन्स म्हणजे काय आहे? स्वयंसूचना. हं. अफर्मेशन्स आपण आपल्या लाईफमध्ये अगेन ह्या 4 एरियाजमध्ये करू शकतो. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी. हो. आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे फ्युचरमध्ये, यू हॅव टू फील इट की ऑलरेडी ते झालेलं आहे प्रेझेंटमध्ये. हं, हं, हं. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक राहू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी कार घ्यायची आहे, तर त्या कारमध्ये पण तुम्हाला लिहायचं आहे, मला कशी कार पाहिजे, काय फीचर्स असतील, मी कसं ड्राईव्ह करतोय, मला कसं फील होतं आहे, त्याचा कलर कसा असेल, त्याचा टेक्स्चर कसा असेल. सो यू हॅव टू फील एव्हरीथिंग अँड यू हॅव टू राईट इट इन अ सर्टन मॅनर. हं. तुम्ही अजून स्पेसिफिक व्हायला एक डेट पण देऊ शकता, ह्या डेटपर्यंत मला हवं आहे. हं, हं, हं. सो यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. आणि अफर्मेशन्स जेव्हा तुम्ही लिहिता, तुम्ही आधी प्लॅन करा की तुम्हाला काय काय हवं आहे. डेफिनेटली रिअलिस्टिक राहायचं आहे, पण तुमचे स्वप्न सगळे पूर्ण होऊ शकतात. सर्टन थिंग्स मे टेक टाईम, बट इफ यू आर क्लिअर अँड यू टेक इन्स्पायर्ड ॲक्शन, डेफिनेटली यू विल अचीव्ह. हं. सेकंड क्वेश्चन वॉज ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? हं. कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड सगळ्यात पॉवरफुल आहे. तुम्हाला माहिती आहे, लाईफमध्ये जे लोक ग्रॅटिट्यूड करतात हं. ते लोक सक्सेसफुल होणार 100%. मी हे सांगू शकते. कारण की तुम्ही जर ऑब्झर्व केलं, तुमच्या आजूबाजूला पण पहा, जे लोक कायम पॉझिटिव्ह अप्रोच ठेवतात, कायम थँकफुल असतात गोष्टींसाठी, तर त्या लोकांना अचीवमेंट्स फास्ट होतात. पण तुम्ही बरोबर. असे लोक पाहिले असतील जे कायम कंप्लेंट करतात, क्रिप करतात. एनर्जी पण डिफरंट असते. एक्झॅक्टली. हं. मग जे लोक कंटिन्युअसली कंप्लेंट करतात, क्रिप करतात, तुम्हाला दिसेल त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, ॲक्सिडेंट झाला, हो. काहीतरी इश्यू झाले. सो हे होणार. कारण की तुमचा जिथं फोकस आहे ना, तेच गोष्टी लाईफमध्ये येणार आहे. जिथे पण तुमचा फोकस जाईल, अटेन्शन जाईल, एनर्जी तशीच फ्लो होणार. वेअर युअर फोकस अँड अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज. ऑलवेज रिमेंबर, हे मार्क करा. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जो आपण विचार करतो त्याला पण एनर्जी करेक्ट. फ्लो होते. करेक्ट. कारण की तुम्हाला माहिती आहे का, बघा ना, आपल्याकडे किती गोष्टी आहेत थँक्यू म्हणण्यासाठी. जसं आज मला पॉडकास्टची अपॉर्च्युनिटी भेटली. आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर इन्व्हायटिंग मी फर्स्ट. आय एम रिअली थँकफुल टू दिस प्लेस ज्याच्यामुळे मी इकडे आली. हे लोक, जे कॅमेरामॅन आहे, एव्हरीबडी आय एम थँकफुल फॉर. आय एम थँकफुल फॉर माय फॅमिली. त्यांच्यामुळे, त्यांच्या सपोर्ट, गायडन्सनी मी जे करते लाईफमध्ये. सो तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड फील करा. तुम्हाला माहिती का, तुम्ही जे प्रॅक्टिस रेग्युलर जर केली ना, एक काम करा, मी तुम्हाला ही ट्रिक आहे, हे एक्झाम्पल, हे एक्सपिरियन्स जर तुम्ही फॉलो केलं ना, तुम्हाला खूप बेनिफिशियल होईल. 1 वीकसाठी आहे ना, तुम्ही नो कंप्लेंट झोनमध्ये जा. तुम्ही बिलकुल कंप्लेंट करायचं नाही आहे ठरवा. आय नो इट इज डिफिकल्ट, पण प्रयत्न करू शकता तुम्ही. मी कंप्लेंट करणार नाही आहे, मी कुणाला काही बोलणार नाही आहे निगेटिव्ह, आणि माझा फोकस फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडे. तुमच्याकडे काय आहे त्याच्यावर फोकस करा अँड जस्ट सी 1 वीक नंतर मिरॅकल्स. बाकी रिच्युअल्स नंतर स्टार्ट करा. फक्त ही एक गोष्ट करून पहा आणि सी द मिरॅकल्स इन युअर लाईफ. ओके. अफर्मेशन्स, ग्रॅटिट्यूड आणि अजून 3 गोष्टी तुम्ही येस. सांगितल्या होत्या. मेडिटेशन. येस. सो मेडिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी, आता मेडिटेशनचे पण बरेच प्रकार आहे, पण तुम्ही एक सिम्पल करू शकता. यू कॅन जस्ट सिट इन वन प्लेस. यू कॅन फोकस ऑन युअर ब्रेथ, इनहेल, एक्झेल. तर तुम्ही काउंट ऑफ 4 करू शकता. म्हणजे इनहेल ऑन अ काउंट ऑफ 4, मग तुम्ही पॉज करा ऑन अ काउंट ऑफ 4 अँड एक्झेल ऑन अ काउंट ऑफ 4. हं. यू कॅन डू दिस मिनिमम फॉर 10-15 मिनिट्स. हं. आणि मग हळूहळू तुम्ही तो टाईम वाढवू शकता. तुम्हाला माहिती, मेडिटेशननी काय फायदा होतो? मेडिटेशन जेव्हा तुम्ही करायला लागता ना, हं. हळूहळू तुमचं जे पिनियल ग्लँड आहे ना, ते पण ॲक्टिवेट व्हायला मदत करतं आणि तुम्ही युनिव्हर्सशी डायरेक्ट कनेक्ट व्हायला लागता. मग तुम्हाला जाणवेल, तुम्ही जे पण ॲक्टिव्हिटीज करताय ते तुम्हाला मॅजिकल रिझल्ट्स येत आहेत लाईफमध्ये. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आत्ता आपण आहे ना, सगळे लोक ॲक्शन ओरिएंटेड झालो आहे. नुसतं धावपळ करतो. पण आपल्याला स्वतःसाठी वेळ नाही आहे. आपण स्वतःवर फोकस करत नाही आहे. आपण नुसतं ॲक्शन करतोय. पण बरोबर. तुम्हाला हे समजायला पाहिजे, एव्हरीथिंग स्टार्ट्स इन माइंड फर्स्ट अँड देन इन रिॲलिटी. बरोबर. मेडिटेशन म्हणजे नेमकं काय? कारण की आपण सोशल मीडियावर मेडिटेशन किंवा यूट्यूबला मेडिटेशन सर्च केलं तर बरेच व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात. तर मेडिटेशन म्हणजे रिअलमध्ये काय आहे? ओके. सो मेडिटेशन म्हणजे तुम्ही स्वतःशी एक होणं. दॅट इन अ सिम्पल लँग्वेज इफ आय से. हं. तुम्हाला स्वतःशी एक व्हायचं आहे आणि तुम्हाला ब्रह्मांडाबरोबर कनेक्ट करायचं आहे. हं. बिकॉज वेन यू आर कनेक्टेड विथ युअर ओन सेल्फ, यू आर कनेक्टेड विथ द युनिवर्स. हं. अँड वेन यू आर कनेक्टेड विथ द युनिवर्स, एव्हरीथिंग इज पॉसिबल. हं. अँड दॅट इज द ओनली वे. वेन यू क्लोज युअर आईज,
तुम्ही डोळे बंद करताय, तुम्ही तुमच्या ब्रेथवर फोकस करताय. तुम्हाला इनिशियल 15 दिवस, महिनाभर, काही-काही लोकांना 2-3 महिने पण नाही फरक जाणवणार. पण तुम्हाला नंतर झपकन असं लाईफ चेंज होईल ना, की तुम्हाला ॲक्चुअलमध्ये दिसायला लागेल स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन. सो इट इज सो हेल्पफुल. बरोबर. आणि तुम्ही आता मेंटल एक्सरसाइजचा उल्लेख केला, तर मेंटल एक्सरसाइज म्हणजे नेमकं काय? सो मेंटल एक्सरसाइजेसमध्ये यू नीड टू फॉलो सेल्फ इमेजवर वर्क करा. म्हणजे फॉर हम्म. एक्झाम्पल तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, व्हिज्युअलायझेशन करा. तुम्ही स्वतःला काय बोलताय, दुसऱ्याला काय बोलताय, लोकांना काय टॅग लावताय त्याच्यावर फोकस करा. तुम्हाला माहिती आहे का, ही एक आय डोंट नो म्हणजे एक हॅबिट लागली असं म्हणू शकतो आपण. आपल्याला टॅग लावायची सवय लागली. म्हणजे आपण माणसाला बघताच काहीतरी टॅग लावतो. अच्छा हां, असं असेल, असं हम्म. असेल. पण दिस इज नॉट राईट. यू हम्म. नीड टू प्रॅक्टिस. एव्हरीबडी इज एनर्जी. हम्म. आणि आपण सगळे त्या युनिव्हर्सचा पार्ट आहे. सो इन्स्टेड ऑफ पुटिंग एनी टॅग ऑन अदर्स, नेगेटिव्ह टॅग, यू कॅन पुट अ पॉझिटिव्ह टॅग बिकॉज एव्हरीबडी हॅज समथिंग गुड इन देमसेल्फ. तुम्ही हम्म. काहीतरी पॉझिटिव्हवर फोकस करा ना, आणि दॅट विल रिअली हेल्प यू. म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर चांगलं बघताय, तुमचं माइंड पॉझिटिव्हिटीज प्रोसेस करते आणि तसेच बायोकेमिकल्स रिलीज होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. सो तुमच्या मेंटल एक्सरसाइजेसमध्ये अगेन माइंडसेटमध्ये कंटिन्युअसली ग्रॅटिट्यूड, यू हॅव टू फॉलो मेडिटेशन, यू हॅव टू डू व्हिज्युअलायझेशन. आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिसेस कराल, लाईक हीलिंग फॉर एक्झाम्पल, होपोनोपोनो प्रॅक्टिसेस किंवा EFT प्रॅक्टिसेस, जेवढे तुम्ही कराल तेवढं तुमचं माइंड जे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत ते रिलीज करेल आणि यू कॅन फोकस मोर ऑन वॉट एव्हर युअर डिझायर्स आर. हम्म. तुम्ही आत्ता ग्रॅटिट्यूड किंवा अफर्मेशनमध्ये बोलताना असं सांगितलं की तुम्हाला जे गोल आहे ते तुम्ही लिहून काढा आणि ते लिहिल्यानंतर तुम्ही ॲक्शन्स घ्या. तर हे मला वाटतं लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्यालाच म्हटलं जातं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि ते काम कसं करतं? ओके, नाईस. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन सिम्पल जर तुम्हाला मी डेफिनेशन सांगायचंच म्हटलं तर लाईक अट्रॅक्ट्स लाईक. हम्म. तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जे पाहिजे ते कधीच मिळत नाही. तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही आहात. सो बिकम व्हॉट यू वॉन्ट. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला लाईफमध्ये मिलियनेअर बनायचं आहे हम्म. किंवा बिलियनेअरचे स्वप्न आहेत तुमचे, पण तुम्ही पाहिलं का कधी एखादा मिलियनेअर आणि बिलियनेअर कसा विचार करतो, कसा वागतो, कसा बोलतो? मग तुम्हाला ते प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही तसं करता का? तुम्ही डे टू डे लाईफमध्ये एका मिलियनेअरसारखा विचार करता का? त्याच्यासारखं चालता का? त्याच्यासारखं बोलता का? त्याच्यासारखे विचार करता का? हे तुम्हाला स्टडी करायला हवं. आणि वेन यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग दिस, नॅचरली थिंग्स स्टार्ट कमिंग इन युअर लाईफ. तुम्हाला माहिती आहे, आपण जे पण गोष्टी करतो, जे पण गोष्टी फॉलो करतो, जे पण रुटीन फॉलो करतो, जे रिपिटेशन करतो, तेच तुमच्या लाईफमध्ये यायला हेल्प करतं. कारण की जेवढं तुम्ही रिपीट कराल गोष्टी, जेवढं तुमचं फोकस आणि अटेन्शन जिथे जाईल, तसेच सिमिलर सिच्युएशन, इन्सिडेन्सेस, पीपल, एक्सपिरियन्सेस तुमच्या लाईफमध्ये येतील. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करण्यासाठी तुम्हाला जास्त काहीच मेहनत घ्यायची नाही आहे. देर आर सर्टन टूल्स अँड टेक्निक्स यू नीड टू फॉलो. आणि त्याच्यामध्ये दिस इज वन ऑफ द बेसिक रुटीन जे मी आता एक्सप्लेन केलं. 5 थिंग्स यू हॅव टू फॉलो इन द मॉर्निंग. यू हॅव टू फोकस ऑन हाय व्हायब्रेशन्स. कीप फोकसिंग ऑन ग्रॅटिट्यूड. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ग्रॅटिट्यूडबद्दल आपण बोललो, पण अजून 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत जे लाईफमध्ये फॉलो केल्या पाहिजे. म्हणजे मी हे 3 गोष्टी कायम सांगते लोकांना फॉलो करा. फर्स्ट आहे ग्रॅटिट्यूड. सेकंड अप्रिसिएशन. तुम्हाला माहिती अप्रिसिएशन करत राहा. अप्रिसिएशन एवढं इम्पॉर्टंट आहे ना, की तुम्हाला स्वतःला तर फील चांगलं करतंच, पण समोरच्याला पण फार आनंद देतं. तुम्ही बघा बरं, तुम्हाला मी जर काही कौतुक केलं कोणत्या गोष्टीचं, तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का आनंद होणार आहे? आनंदच होणार निश्चित. डेफिनेटली. सो एनीबडी यू अप्रिशिएट दे ऑलवेज फील गुड. आणि तुम्ही तीच एनर्जी क्रिएट करताय आणि मल्टिप्लाय करताय. तुम्हाला माहिती, माझी एक सिस्टर आहे, तर तिला मी सांगितलं होतं, तिच्या घरामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते आणि ती मला म्हणली की मला समजत नाही, म्हणजे आमचं चांगलं आहे तसं सगळं, बट कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आहे किंवा मला असं वाटतंय की आम्ही नाही राहते व्यवस्थित. कम्युनिकेशन व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला अटॅचमेंट फील होत नाही आहे. मी म्हणलं, मी तुला सिम्पल सांगते, ग्रॅटिट्यूड हे सगळ्या गोष्टी तर फॉलो करच, पण अप्रिसिएशन करायला स्टार्ट कर. आणि तू काय कर, सिम्पल तुझ्या किचनमध्ये अप्रिसिएशन 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 असं लिही एका पेपरवर आणि स्टिक कर. यू वॉन्ट बिलीव्ह, फक्त पाहून लोकांनी काय केलं माहिती आहे का, घरातले मेंबर्स अप्रिशिएट करायला लागले एकमेकांना, कारण की प्रत्येकजण किचनमध्ये जातच एकदा तरी. सो रोज हे पाहून 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 नॅचरली दे स्टार्टेड अप्रिशिएटिंग. अरे वा. आणि त्यांचं कम्युनिकेशन पण खूप चांगलं झालं आणि अटॅचमेंट पण आली. बट शी डिडंट ओनली फॉलो दीज थिंग्स, ती रिच्युअल्स पण करत होती. ओके. तुम्ही आता लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगताना असं म्हणलात की जर तुम्हाला मिलेनियर किंवा बिलिनियर बनायचे तर त्यांच्यासारखे विचार किंवा त्यांच्यासारखी बॉडी लँग्वेज असणं गरजेचं आहे. परंतु फक्त त्यांच्यासारखे विचार किंवा बॉडी लँग्वेज कॉपी करून किंवा त्यांच्यासारखं करून
खरोखरच आपण मिलेनियर किंवा बिलेनियर बनू शकतो का? नाही. फक्त विचार करून होणार नाहीये. कारण की याच्यावर फार कॉन्ट्रोव्हर्शियल ऑपिनियन आहेत हं. लॉ ऑफ अट्रॅक्शनवर. बरेच जण म्हणतात की असं फक्त विचार करून कुठे होत असतं का? हं, आणि हं. बरेच जण त्याला फॉलो करून सक्सेसफुल पण झालेले आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे? करेक्ट. फक्त विचार करून होणार नाहीये. जसं मी म्हणलं तुम्हाला डेली रुटीन पण फॉलो करायचे आहेत, रिच्युअल्स पण फॉलो करायचे आहेत, विचार पण करायचा आहे. हं, पण ह्या सगळ्यामध्ये ना तुम्हाला तुमचं बिलीफवर वर्क करायचं आहे. तुमचे हं. ओल्ड बिलीफ्स जे पॅटर्न्स आहेत जर त्याच्यावर तुम्ही वर्क केलं नाही, तर तुम्हाला रिझल्ट्स येणार नाहीये. तुम्ही मिलियनेअर बनणार नाही आणि बनले तरी तुम्ही परत बॅक टू बॅक टू नॉर्मल. नॉर्मल येणार. हां, हं. जसं जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, जे पण सक्सेसफुल लोकं आहेत हो, बरेच, हो. ते सक्सेसफुल आहेत, बट ते त्यांच्या मुलांना शिकवू नाही शकले. फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन. अमिताभ हं, बच्चन इज सक्सेसफुल, हं, बट ते त्यांच्या मुलाला नाही शिकवू शकले. का? कारण की ही इज अनकॉन्शियस कॉम्पिटंट. बिकॉज त्यांना माहिती नाही आहे त्यांनी कसं अचीव्ह केलं आहे ते. ही हं, डझंट नो द एक्झॅक्ट स्टेप्स. त्यामुळे तो मुलाला नाही शिकवू शकला आणि ते रेप्लिकेट नाही करू शकले. पण असे बरेच लोक आहेत जे तुम्ही ऑब्झर्व्ह करताय त्यांची लेगसी आहे. हं, सक्सेसफुल आहेत ते आणि पुढची पिढी पण सक्सेसफुल होत चालली बिकॉज दे आर फॉलोइंग दॅट सर्टन रुटीन. आणि तुम्हाला सांगू का, सगळेच सक्सेसफुल लोकं हे रुटीन फॉलो करतात. असंच ते सक्सेसफुल नाही आहेत. दे आर फॉलोइंग द हं, रुटीन. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर व्हिज्युअलायझेशन जे तुम्ही मला विचारलं, की हं. व्हिज्युअलायझेशन कसं हेल्प करतं. तुम्हाला विराट कोहली माहिती आहे? विराट हो. कोहली एवढा सक्सेसफुल का आहे? कारण की तो पण व्हिज्युअलायझेशन अप्लाय करतो त्याच्या लाईफमध्ये. तो काय करतो व्हिज्युअलायझेशन म्हणजे एव्हरी मॅचच्या आधी तो इमॅजिन करतो, की कसं असेल ग्राउंड, पिच कसा असेल, बॉलर कसा बॉल टाकतोय, मी सेंच्युरी मारतोय आणि लोकं ओरडतायत. हे सगळं तो इमॅजिन करतो आणि तो जे त्यांनी इमॅजिन केलंय ते सगळं झालंय आणि त्यामुळे सेंच्युरीज पण केलेत आणि लोकं त्याचे फॅन आहेत. हे सगळं हं. त्यांनी व्हिज्युअलाइज केलंय. मिरर टेक्निक त्यांनी फॉलो केलेली आहे अँड विथ व्हिज्युअलायझेशन. अगेन क्रिस्टियानो रोनाल्डो. तुम्हाला काय वाटतं तो कायम जिंकत का गेलाय? कारण की तो आधी माइंडमध्ये जिंकलाय. त्याने स्वतःला आधी अ, हे केलंय कन्फर्म की मी बेस्ट आहे. हं. तेव्हा कुठं लोकं त्याला बेस्ट म्हणतायत. बरोबर. करेक्ट. आणि ही हॅज वन इन माइंड, ही इज विनिंग इन द रिॲलिटी. हं. सो इट्स सिम्पल ॲज दॅट. ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं करायला आहे. फक्त कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू टेक कन्सिस्टंट इन्स्पायर्ड ॲक्शन्स अँड कन्सिस्टंट इन्स्पायर्ड माइंडसेट यू नीड टू हॅव. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. बट यू नो आपण काय करतोय? वी आर इनकन्सिस्टंटली कन्सिस्टंट. बरोबर. म्हणजे जे गोष्ट आपण कन्सिस्टंटली करायला पाहिजे, ती इनकन्सिस्टंटली आपण करतोय. एक्झॅक्टली. येस. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन्सच्या तुम्ही आता बोलताना उल्लेख केला, की भरपूर टेक्निक्स आहेत. एक तुम्ही सांगितलं की लिहायचं, व्हिज्युअलाइज करायचं. तर अजून कुठल्या टेक्निक्स आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन्सच्या ज्या आपण केल्या पाहिजेत? करेक्ट. सो व्हेन इट कम्स टू लॉ ऑफ अट्रॅक्शन ना, जसं जेवढं तुम्ही अफर्मेशन्स आणि माइंडसेटवर वर्क करताय ना, हं, तेवढंच तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जे तुमचे बिलीफ आणि पॅटर्न आहे ना, कीप रायटिंग. आता ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्निक्स ऐकले असतील. 55x5 जे निकोला टेस्ला टेक्निक आहे. देअर हं, आर मल्टिपल टेक्निक्स. सो यू कॅन फॉलो दीज टेक्निक्स ॲज वेल इन युअर लाईफ. बट मी सांगेल की तुम्हाला कॉम्बिनेशन करायला पाहिजे. ओन्ली फॉलोइंग लॉ ऑफ अट्रॅक्शन वोंट हेल्प बिकॉज दॅट वोंट रिअली वर्क हेल्प यू टू वर्क ऑन युअर बॉडी बट ऑल्सो ऑन युअर माइंडसेट. तर तुम्हाला हीलिंग पण करावं लागेल. तुमच्या डेली प्रॅक्टिसेसमध्ये तुम्ही हीलिंग पण अप्लाय करा. फॉर हं. एक्झाम्पल, होपोनोपोनो इज वन ऑफ द थिंग यू हॅव टू फॉलो. होपोनोपोनो चॅन्टिंग जर तुम्ही रेग्युलरली केलं ना, तर तुमच्या लाईफमध्ये खूप बेनिफिट होणार आहे. आता होपोनोपोनोमध्ये पण मल्टिपल टाइप्स आहेत. बट मी त्याच्या आधी होपोनोपोनो काय आहे आणि कसं झालं ते तुम्हाला सांगते. सो होपोनोपोनो इज अ हवाईयन टेक्निक. ओके. हं, तर डॉक्टर ह्युलन ह्यांनी ही टेक्निक त्यांच्यामुळे जगासमोर आली ही. हं, सो एकदा काय झालं, एक मेंटल असायलम होतं हवाईमध्ये आणि हं. तिकडे पेशंट्स एवढे विचित्र बिहेव करायला लागले. दे स्टार्टेड हिटिंग, बीटिंग इच अदर. म्हणजे ते अशी परिस्थिती झाली की ते मारायला लागले एकमेकांना आणि डॉक्टर्स पूर्ण आउट ऑफ कंट्रोल झाले डॉक्टर्सच्या ते पेशंट्स. मग खूप प्रयत्न केला, मेडिसिन्स दिले तरी काही होत नव्हतं. मग शेवटी त्यांना कुठून तरी कळलं की असा-असा एक पर्सन आहे, हीलर आहे आणि दॅट माईट हेल्प. मग त्यांनी कनेक्ट केलं डॉक्टर ह्युलनला. मग डॉक्टर ह्युलननी अंडरस्टँड केलं काय-काय केस आहे. डॉक्टर ह्युलन कधीच त्यांना भेटले नाही पेशंट्सला. डिस्टन्सनी त्यांनी हीलिंग केलं. सो आता आपले जे पण व्ह्युअर्स आहेत ते डिस्टन्सनी करू शकतात हीलिंग्स. सो ह्या केसमध्ये त्यांनी काय केलं, की त्या ऑडियन्सला जे पण पेशंट्स आहेत त्यांनी होपोनोपोनो हीलिंग स्टार्ट केलं अँड यू वोंट बिलीव्ह फक्त 6 महिने त्यांनी होपोनोपोनो हीलिंग केलं अँड विदिन 6 मंथ्स एंटायर असायलम वॉज हील्ड आणि बंद झालं. अरे बंद वाह! करावं लागलं त्यांना. पण त्यांनी फक्त बेसिक होपोनोपोनो नाही केलं, त्यांनी ॲडव्हान्स टेक्निक्स पण केले. सो व्हॉट इज बेसिक होपोनोपोनो? बेसिक होपोनोपोनोमध्ये 4 सिंपल स्टेटमेंट्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सो हे बेसिक होपोनोपोनो पण तुम्हाला खूप हेल्प करतं. मी डेली रुटीनमध्ये हेही सांगते, की तुम्ही होपोनोपोनो 108 टाईम्स करू शकता मॉर्निंग, इव्हनिंग. हं, जर 108 टाईम्स नाही जमत आहे, डू फॉर 51 टाईम्स.
तेही नाही जमत आहे, डू फॉर 21 टाइम्स. पण मला वाटतं 21 टाइम्सही जमत नसेल तर 11 वेळा तर जमेलच तुम्हाला. सो ॲटलीस्ट डू फॉर 11 टाइम्स. बट मेक इट अ रुटीन. मी एक होपोनोपोनोचं ऑडिओ पण बनवलेलं आहे. मी तुम्हाला लिंक शेअर करेल सो दॅट व्ह्युअर्स हां, कॅन निश्चित. प्रॅक्टिस. कारण की त्याच्यामध्ये कसं आहे ना, जेव्हा तुम्ही ते ऑडिओ ऐकून प्रॅक्टिस कराल ना, ते का बेनिफिशियल आहे? कारण की त्याच्यामध्ये एक सर्टन हर्ट्सची म्युझिक आहे. 432 हर्ट्सची म्युझिक प्लस द चॅन्टिंग अजून मल्टिप्लाय करतं रिझल्ट्ससाठी. बट दिस इज बेसिक. आता ह्याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत. जेव्हा तुम्ही हे ॲडव्हान्स टेक्निक्स शिकाल आणि अप्लाय कराल, तुम्हाला अजून मिरॅक्युलस रिझल्ट्स येतील. म्हणजे माझे असे स्टुडंट्स आहेत विदिन 2 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज त्यांचं डोकं दुखणं थांबलं आहे, त्यांचं हँड पेन, लेग पेन, व्हॉटएव्हर पेन इन द बॉडी ते रिलीज झालं आहे. हे का? कारण की एव्हरीथिंग इज फर्स्ट इमोशनल आणि मग ते फिजिकल बॉडीमध्ये येतं. प्रत्येक प्रॉब्लेम. आता तुम्हाला माहिती आहे, जर आपल्याला आपण खूप स्ट्रेस घेतला, खूप घाबरलो, तर आपल्या किडनीज इम्पॅक्ट करतात. हो. जर आपण राग केला, तर आपलं लिव्हर इम्पॅक्ट करतं. तर आपले इमोशन्सच इम्पॅक्ट करतात आपल्या लाईफमध्ये कायम. पण हे आपण नाही शिकलो जास्त किंवा आता ह्या फील्डमध्ये आल्यामुळे आम्हाला हे समजलं आहे. बट हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या इमोशन्सला काउंट केलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये एक एक्सरसाइज आहे, जे आम्ही रेग्युलरली स्टुडंट्सला करायला सांगतो. तुम्ही करू शकता. तुम्ही तुमचे इमोशन्स चेक करू शकता आफ्टर एव्हरी 2 आवर्स. यू कॅन मेक अ एक्सेल शीट, चेक युअर इमोशन्स आफ्टर एव्हरी 2 आवर्स. तुम्ही अलार्म लावू शकता. सो यू कॅन पुट अ अलार्म फॉर एव्हरी 2 आवर्स अँड चेक युअर इमोशन्स आणि ते लिहा. ठीक आहे. सकाळी उठता तेव्हा बऱ्याचदा लोकं एनर्जेटिक असतात, काही लोकं लेझी फील करतात. देन आफ्टर सम टाईम दे हॅव टू रश, सो दे आर इन द फीलिंग ऑफ वरी. सो असं तुम्हाला तुमचे इमोशन्स चेक 2-2 करायचे तासांनी. दिवसाचे एव्हरी 2 आवर्स. हं. आणि जेव्हा तुम्ही चेक कराल, आता तुम्हाला हे चेंज करायचं आहे. बघा, तुम्हाला लाईफ चेंज करायची. आपण एवढा वेळ झालं काय बोलतोय? आपल्याला लाईफ चेंज करायचं तर आपल्याला बिलीफवर वर्क करावं लागेल. आपल्याला पॅटर्न्स चेंज करावे लागतील. आपल्याला काही रिच्युअल्स आणि प्रॅक्टिसेस करावे लागतील लाईफमध्ये. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? यू ऑल्सो नीड टू चेंज युअर इमोशन्स. आणि इमोशन्स चेंज कसे होतील? विथ प्रॅक्टिस, विथ रिपिटेशन. फर्स्ट आयडेंटिफाय करा काय इमोशन्स आहेत, जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत. मग तुम्हाला त्याला चेंज कोणत्या इमोशन्समध्ये करायचं आहे, ऑपोजिट ते लिहा. अँड देन स्टार्ट प्रॅक्टिसिंग दॅम. कारण की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता तेवढी तुमची लाईफ चेंज होती. तुम्हाला माहिती आहे तुमचे पॅराडाईम्स चेंज व्हायला हवे. डू यू नो व्हॉट इज पॅराडाईम? नाही, सांगा. ओके. पॅराडाईम्स म्हणजे जर मराठीमध्ये सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर विचार चौकट. तुम्हाला माहिती आहे आपले जे पण लहानपणापासून जे बिलीफ्स, पॅटर्न्स किंवा आज आपण जे ॲज अ इंडिव्हिज्युअल आहोत, दॅट इज बिकॉज ऑफ आर पॅराडाईम्स. प्रत्येकजण आपण ज्या सोसायटीमध्ये राहिलो आहे, आपण ज्या घरात राहिलो आहे, ज्या फॅमिलीमध्ये राहिलो आहे, ज्या लोकांबरोबर आपण वावरतो, त्या सगळ्याचं आपण रिझल्ट आहोत. तुम्ही स्वतःला पण एक ऑब्झर्व्ह करा. तुम्हाला काही सर्टन टाईप ऑफ क्लोथ्समध्ये कम्फर्टेबल फील होतं. तुम्ही घरामध्ये जेव्हा झोपता, तुम्हाला बेडवर त्याच कोण्यामध्ये झोपायला चांगलं वाटतं. त्याच पोझिशनमध्ये राईट ऑर लेफ्ट करवट घेऊन. सो एव्हरीबडी हॅज देअर सेट ऑफ पॅटर्न्स अँड बिलीव्स. आणि हे दिस इज युअर पॅराडाईम अँड दिस इज एव्हरीवेअर इन ऑल द एरियाज ऑफ लाईफ. आणि हेच इम्पॅक्ट करतं तुमच्या रिझल्टसाठी. तुम्हाला जर तुमचे पॅराडाईम्स चेंज करायचे असतील ना, तर यू नीड टू वर्क ऑन चेंजिंग दिस पॅटर्न्स. सो यू नीड टू आयडेंटिफाय तुमचे कुठे कुठे काय रॉंग पॅटर्न्स आहेत, कुठे कुठे रॉंग इमोशन्स आहेत, तुमचं कुठे नेगेटिव्ह इमोशन्स येत आहेत, तुम्ही कुठे चुकताय, कुठे तुमचे बिलीफ पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला चेंज करायला हवे, जे लहानपणीचे माइंडसेट आहेत, जे घरचं वातावरणामुळे जे आपल्या माइंडमध्ये जे बिलीफ स्टक झालं आहे, जे मेंटल रोप्स आपण बोललो ते झालं, ते आपल्याला चेक करावं लागेल. आणि त्याच हिशोबाने आपलं पॅराडाईम आपण चेंज करू शकतो. आणि पॅराडाईम एकदम सिम्पल वेनी चेंज होतात, दॅट इज रिपिटेशन. यू नीड टू कीप रिपीटिंग. Whatever you repeat, whatever you repeat, you reap it. So keep repeating so that you keep repeating. गॉट इट. आणि ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की जेवढं तुम्ही रिपीट कराल, जेवढं पॉझिटिव्ह गोष्टी, जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवाल, जेवढं तुमच्या गोल ओरिएंटेड तुम्ही राहाल, तेवढं लाईफ तुमचं चेंज होईल. आणि वेन यू वॉन्ट टू चेंज युअर पॅराडाईम्स, यू नीड टू फोकस ऑन युअर डेली ॲक्शन्स. आणि जेव्हा तुम्ही डेली इन्स्पायर्ड ॲक्शन्स घेता फॉर सर्टन टाईम, जसं सायन्स म्हणतं पॅराडाईम्स चेंज करायला मिनिमम 3 to 4 months लागतात. म्हणून आपले जे पण स्टुडंट्स आहे, मी मिनिमम त्यांना सांगते 3 to 4 months प्रॅक्टिस करा. कारण की जेव्हा तुमचे पॅराडाईम्स चेंज होतील तेव्हा रिझल्ट्स लास्ट करतील तुमच्याबरोबर. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू नो दॅर इज अ वंडरफुल बुक बाय बॉब प्रॉक्टर, चेंज युअर पॅराडाईम, चेंज युअर लाईफ. खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि त्याच्यामध्ये एवढं सुंदररित्या सगळं समजवलेलं आहे त्यांनी की कसं फॉलो करायचं, पॅराडाईम्स कसे चेंज करायचे. हे फार बेनिफिशियल आहे. तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केला की पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे. परंतु बऱ्याचदा काय होतं, आपण सोसायटीमध्ये राहतो आणि एक्सटर्नल ज्या फॅक्टर्स असतात, समजा आपण कुठे कार्यक्रमाला गेलो आणि तिथे कोणी आपल्याला काही बोललं, किंवा ऑफिसमध्ये आहे आणि कुठला कलिग आपल्याला काही बोलला, तर त्याचा इन्फ्लुएन्स आपल्या लाईफवर किंवा आपल्या विचारांवर होतो. आणि तशा वेळेस बऱ्याच जणांना पॉझिटिव्ह राहणं फार अवघड जातं.
तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? करेक्ट. सो सी हे घटना आपल्या घडणारच आहेत लाईफमध्ये. हम्म. यू आर गोइंग टू हॅव ऑल काइंड ऑफ एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. बट यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग, आपल्या आयुष्यात जे पण घटना होत आहेत ह्याच्यासाठी मी रिस्पॉन्सिबल आहे. जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं हे का होतं आहे. हम्म. आपल्या आयुष्यात काही पण आता जसं की आज आपण कनेक्ट झालो आहे ना, दिस इज नॉट अ कोइन्सिडन्स. हे पण कुठेतरी आपण इन सम अदर वे वी हॅव मॅनिफेस्टेड दिस अँड दिस इज द वे टू कम्प्लीट आवर गोल्स अँड डिझायर्स. हम्म. सो आपण ज्या पण विचार करतो, आपण जे पण पॅटर्न्स फॉलो करतो, फॉर एक्झाम्पल आता एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट होतो, तुम्हाला लक्षात येईल जेव्हा मी एक्झाम्पल देईल. ॲक्सिडेंट होतो तर तुम्हाला काय वाटतं की अरे वाईट झालं या माणसावर. तर ॲक्सिडेंट असा नाही होत. रोज रस्त्यावरून करोडो गाड्या जात असतील, पण त्यांच्यावर का नाही असं होत. आणि त्याच काही लोकांबरोबर का होतं, कारण की ते त्या निगेटिव्ह फ्रेम ऑफ माइंडमध्ये असतात. त्यांनी कोणाशी तरी आधी भांडण केलेलं असतं, काहीतरी निगेटिव्ह विचार केलेला असतो, तेव्हा हे होतं. सो तुम्हाला कंटिन्युअसली जे मी म्हणते ना, का आपल्याला ते 2 आवर पॅटर्न करायचं आहे, का आपले इमोशन्स चेक करायचे, तेच रिझन आहे. सी आणि हे एका दिवसात बदलणार नाही आहे. काही लोकांना असं वाटेल, अरे हे सगळं आम्ही करून बसलो आहे, हे काही चेंजेस होत नाही. नाही, हे होतं, 100% होतं. तुम्ही करून पण पहा, तुम्हाला करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही फोकस करता ह्या गोष्टींकडे, की काय चांगलं होईल, काय चांगलं करू शकतो, तुम्ही जेव्हा टॅग्स लावणं बंद कराल लोकांवर, तेव्हा तुम्हाला जाणवेल, जो व्यक्ती तुमच्याशी भांडत होता ना काल, किंवा जो तुम्हाला बॅक बिचिंग करत होता, बॅक बायटिंग करत होता, किंवा तुम्हाला नेगेटिव्ह वेमध्ये इन्फ्लुएन्स करत होता, तोच आज तुम्हाला मोटिवेट करेल. तोच बॉस तुम्हाला चांगला वाटायला लागेल. तेच आई-वडील तुम्हाला छान वाटतील. तीच टीचर, तीच कलीग तुम्हाला छान वाटायला लागेल. सो यू सी द वर्ल्ड हाऊ यू आर. तुमच्या आतमध्ये आहात, तुम्हाला तेच दिसणार समोरच्यामध्ये. तर तुम्ही सांगा, प्रत्येकामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गुण असतात आणि प्रत्येक जणाचा एक्सपिरियन्स विथ सम अदर पर्सन इज ऑलवेज डिफरंट. वाय? कारण की तो माणूस जे सीक करतो त्याला तेच भेटणार आहे. मी मगाशीच बोलले की नाही, यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. सो तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात अजून बेस्ट एक्झाम्पल येतं रिलेशनशिप्सचं. तुम्ही रिलेशनशिपमध्ये पाहत असाल, कपल्समध्ये मोस्टली भांडणं होतात, की बायका म्हणतात माझा नवरा जीव लावत नाही, नवरा म्हणतो बायको ऐकत नाही. सो हे का होतं? कारण की प्रत्येकजण बाहेर अटेन्शन सीक करतोय, प्रत्येकजण बाहेरून प्रेम मागतोय. मग तुम्ही स्वतःला प्रेम करताय का हो? सेल्फ लव्ह करताय का? तुम्ही स्वतःलाच प्रेम करत नाही आणि बाहेरून अपेक्षा करता, असं होणारच नाही आहे. तुम्ही जेव्हा स्वतःला रिस्पेक्ट कराल, तेव्हा दुनिया तुम्हाला रिस्पेक्ट करेल. तुम्ही स्वतःला प्रेम कराल, तेव्हा दुनिया तुम्हाला प्रेम करेल. आणि जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस रेग्युलर करायला लागाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल, अरे माझं आयुष्य किती सुंदर, माझा पार्टनर किती मला प्रेम करतोय. ते ऑटोमॅटिकली होणार आहे. यू गेट व्हॉट यू आर. सिम्पल. हे लिहून घ्या कुठेतरी. म्हणजे सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एक्झॅक्टली. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम सेल्फ. बरोबर. आणि डिफरंट हिलिंग टेक्निक्स आहेत, तुम्ही आता काही सांगितल्या. तर अजून आम्हाला काही हिलिंग टेक्निक सांगू शकाल का? येस. सो हीलिंगमध्ये बरेच टाईप्स आहेत. आय एम ऑल्सो एनर्जी हीलर. सो अपार्ट फ्रॉम दॅट मी जास्त प्रॅक्टिसेस होपोनोपोनोमध्ये करते. जसं एनर्जी हीलिंगमध्ये अगेन देर आर मल्टिपल टाईप्स, जसं चक्रा हीलिंग झालं, क्रिस्टल हीलिंग झालं. अँड वेन इट कम्स टू द अदर मोडॅलिटी विच आय प्रॅक्टिस व्हेरी मच फ्रिक्वेंटली, दॅट इज होपोनोपोनो. सो हे जर प्रॅक्टिसेस आपण कसे हेल्प करतात, ह्याचा वेगवेगळ्या वेज आहेत. फॉर एक्झाम्पल, वेन आय स्टार्टेड हीलिंग मोडॅलिटी ॲज अ एनर्जी हीलिंग, ह्याच्यामध्ये माझा जास्त मी इन्क्लूड होते जास्त आणि मी रिस्पॉन्सिबल होते. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक व्यक्ती आला, त्याला काही इश्यूज आहेत हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी एरियाजमध्ये. अँड मी काय करायचे, माझ्या प्लेसमधून त्याला हिलिंग्स करायचे. सो दॅट यूज टू बी इन मल्टिपल वेज. होऊ शकतं एका जागेवरून दुसऱ्या. येस, दॅट इज कॉल्ड डिस्टन्स हिलिंग. अच्छा. आणि त्याचे इफेक्ट्स किंवा रिझल्ट्स आहेत? 100% आहेत. मी आता पुण्यामध्ये बसून US च्या क्लायंट्सला हील केलं आहे. अँड आय हॅव डन एनर्जी हिलिंग, डिस्टन्स हिलिंग, क्रिस्टल हिलिंग, मल्टिपल वेज आहेत ह्याच्यामध्ये आणि इट वर्क्स. पण आता ह्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक म्हणू शकता तुम्ही, की जेव्हा मी हे करते लोकांना रिझल्ट येत आहेत, बट दे आर डिपेंडंट ऑन मी. आणि ते स्वतः एवढं डिपेंडंट राहतात की त्यांना असं वाटतं मी नाही करू शकत काय, आय ऑलवेज नीड दिस पर्सन टू हेल्प मी आउट. आणि हे मला खूप आधी लक्षात आलं, त्यामुळे मग मी विचार केला की मी लाईफ कोचिंग त्यामुळे स्टार्ट केलं पाहिजे जास्त प्रमाणात. का? कारण की वेन आय फोकस ऑन लाईफ कोचिंग, इथे काय होतं, ह्यांना हँड होल्डिंग लागते माझी, पण आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम दे विल बी इंडिपेंडंट. आणि ते स्वतः पण ते प्रॅक्टिसेस करू शकतात. सी, आता मी जरी लाईफ कोच आहे, मी पण शिकवते, पण मला पण स्वतःचे कोच आहे, कारण की मला पण हेल्प लागते, गायडन्स लागतं. मी पण कधी डाऊनफॉल्स येतात माझ्या लाईफमध्ये. सो ऑलवेज वी रिक्वायर सम ऑर दी अदर पर्सन जे आपल्याला गाईड करू शकतं. पण ह्याच्यामध्ये पण एक आहे की दॅट पर्सन शुड बी रेडी टू टेक द गायडन्स. सी, वेन यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर सेल्फ, ओनली देन you will get whatever you want in your life. See, when there is a famous saying, if student is ready, teacher appears. एवढं सोपं आहे ते. यावरून मला एक गोष्ट कळली की आधी स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि स्वतः Correct. जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे कराल
आणि तीच खरी पायरी आपण म्हणू शकतो परिवर्तनाची. तर भरपूर हिलिंग टेक्निक्स आहेत, भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत, परंतु नेमकं करायचं काय? कारण की सगळंच जर करत बसलं तर पूर्ण दिवस पण त्यात जाऊ शकतो. कारण करेक्ट. की टेक्निक्स भरपूर आहेत, करण्यासारखं भरपूर काही काही आहे. तर आपण नेमकं काही सिलेक्टेड गोष्टी जर तुम्हाला सांगितलं की एका व्यक्तीने काय काय केलं पाहिजे, तर तुम्ही त्याला कुठल्या टेक्निक सजेस्ट कराल? करेक्ट, करेक्ट. आपला मध्ये विषय एक राहिला होता, की जेव्हा आपण रिच्युअल्स करतो मॉर्निंग, हो. मेडिटेशन, हो. then you need to do your gratitude, हम्म. then affirmations, then you need to do journaling Hmm. and read book. Okay, and apart from that exercise. एक्सरसाइज. हो हो. सो ह्याच्याबरोबरच आपल्याला होपोनोपोनो 108 टाइम्स करायचंच आहे, हम्म. कंपल्सरी करायचं आहे. हम्म. कारण की ह्या सगळ्यामध्ये जेवढं तुमचं एनर्जी क्लिअरन्स होईल, इमोशनल जे एनर्जी स्टक आहे ते क्लिअर होईल, तेवढं तुम्हाला अट्रॅक्शन फास्ट होईल, लॉ ऑफ अट्रॅक्शन तेवढं फास्टर होईल आणि खूप मिरॅक्युलस रिझल्ट्स येतात. हम्म. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल. तुम्ही गेल्या 5 वर्षापासून या फील्डमध्ये काम करत आहात, तर एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तुमच्या आयुष्याविषयी आम्हाला सांगा, की 5 वर्षापूर्वी तुमचं लाईफ कसं होतं आणि या 5 वर्षात तुमचं लाईफ कसं चेंज झालं या सगळ्या टेक्निक्स वापरून? करेक्ट. सो खरं सांगायचं म्हटलं तर मला वाटलंच नव्हतं की मी ह्या फील्डमध्ये येईल. हम्म. माझा काहीच प्लॅन नव्हता ह्या फील्डमध्ये यायचा. आणि अर्लियर आय वॉज अ गुड स्टुडंट, बट माझी लाईफ, बिकॉज मला हे काहीच माहिती नव्हतं की हाऊ लाईफ वर्क्स आणि कसे आपल्या लाईफचे रिझल्ट्स इम्पॅक्ट करतात, आपल्या थॉट, आपल्या माइंड सेटवर ह्या प्रोसेसेस कशा वर्क करतात हे मला काहीच माहिती नव्हतं. सो माझी लाईफ बिलकुल बोलतात ना, चांगली नव्हती, एक आयडियल डिझायर्ड लाईफ नव्हती. माझं मेन मला बिझनेस जेव्हा मी एक स्टार्ट केला होता मी एक ब्रँडिंगचा बिझनेस स्टार्ट केला. तर तिकडे मी खूप पैसे टाकले, बिकॉज मी इमोशनली खूप गेले आणि मला नुकसान झालं, म्हणजे आय गॉट चीटेड फ्रॉम दॅट. हम्म. सो हे का होतं, हे माझं पॅटर्नच होतं, मला हे आत्ता लक्षात येतं. हम्म. अपार्ट फ्रॉम दॅट, इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप ऑल्सो आय हॅड अ नेगेटिव्ह एक्सपिरियन्स. आय हॅव फॉरगिव्हन दॅट नाव, बट मला नेगेटिव्ह एक्सपिरियन्स आला आहे. सो कुठेतरी मी सगळ्याच एरियाजमध्ये स्ट्रगल करत होते, हेल्थमध्ये पण, रिलेशनशिपमध्ये पण, करिअरमध्ये पण आणि मनी एरियामध्ये, बिकॉज माझं बिलीफ खूप रॉंग होतं. पण जेव्हा मी ह्या गोष्टी शिकले, जेव्हा मी हे स्वतःवर अप्लाय करत गेले आणि दुसऱ्यांवर अप्लाय करत गेले, आय स्टार्टेड गेटिंग लॉट ऑफ ब्लेसिंग्स. मी असं म्हणेल, त्यांच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्समुळे पण आणि माझ्या प्रॅक्टिसेसमुळे माझी लाईफ ॲक्च्युली चेंज झाली. आता तुम्ही बघायला गेलं तर माझे हेल्थ इश्यूज बिलकुल नाही आहेत. आय एम कम्प्लिटली फिट अँड फाईन. मी रिलेशनशिप एवढं माझं अमेझिंग अट्रॅक्ट केलं आहे. आय हॅव फॉलोड ऑल द टेक्निक्स बाय द वे. रिलेशनशिपच्या केसमध्ये मला एक्झॅक्टली सेम पार्टनर भेटला आहे, मला जसा हवा आहे. मला इनलॉज पण तसेच आहेत जसे मला हवेत. फॅमिली, हाऊस, बिझनेस, मला जे जसं पाहिजे होतं सगळं ॲज इट इज आहे. इन टर्म्स ऑफ करिअर, मी माझ्या हजबंडला पण कॉन्ट्रीब्यूट करते आहे त्याच्या बिझनेसमध्ये आणि माझं स्वतःचं पण वर्क करते आहे. सो आय एम रिअली एन्जॉईंग अ लॉट अँड मनी इज जस्ट अ बाय प्रोडक्ट. आय डोंट हॅव टू वरी अबाउट इट. तुम्ही 4 पिलर्स ऑफ लाईफ सांगितले, तर त्या 4ही पिलर्समध्ये जर आपल्याला हिलिंग टेक्निक्स अप्लाय करायच्या असतील, तर त्या आपण कशा करू शकतो? करेक्ट. सो आता ह्याच्यामध्ये बघा, जसं मी फॉलो करायला आपण सांगते. स्टेप बाय स्टेप जाऊयात, की ओके, पहिलं ओके. पिलर घेऊ, सेकंड पिलर घेऊ, थर्ड आणि Correct, फोर्थ, आणि correct. प्रत्येक पिलरला आपण ती हिलिंग टेक्निक कशी वापरू शकतो हे आम्हाला सांगा. सो सगळ्या पिलर्सला सेमच ॲप्लिकेशन आहे, बट मी हेल्थपासून सुरुवात करते. जर तुम्हाला हेल्थ इम्प्रूव्ह करायचं आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनचं जर 10 kgs वेट एक्स्ट्रा आहे, इट इज नॉट ओनली अबाउट द मेडिसिन्स अँड न्यूट्रिशन यू टेक. नो, यू नीड टू फॉलो डेली रिच्युअल्स. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे, पण यू नीड टू ऑल्सो अफर्म. तुम्ही एक विजन बोर्ड पण क्रिएट करा हेल्थ एरियासाठी, जिथं तुम्हाला जे आयडियल वेट हवं आहे, आयडियल बॉडी हवी आहे, तुमचा फोटो लावा आणि कीप अफर्मिंग, कीप प्रॅक्टिसिंग, कीप डुईंग द डेली ॲक्टिव्हिटीज. आणि तुम्हाला डेली जे तुम्ही फॉलो करायचं, जे प्लॅन केला आहे ना, तर तुम्हाला डेली डायट पण आणि वर्कआउट पण. बट यू नो वन थिंग, डायट इज 80% अँड 20%च वर्कआउट आहे. सो तुमच्या डायटवर जास्त फोकस करायचं. पण ह्या सगळ्याच्या आधी मेक अ पिक्चर क्लिअर इन युअर माइंड, की तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे 70 kgs आणि त्याला 60 kgsवर यायचं आहे, 10 kg जास्त आहे, तर त्या पर्सनने आपला एक फोटो एडिट करून घ्या एखाद्या एडिटरकडून. हां, किंवा AI मधून पण करू शकता तुम्ही. तो फोटो लावा, ठीक आहे, आणि तिथं लिहा की आय हॅव ऑलरेडी अचीव्ड माय आयडियल बॉडी वेट, दॅट इज 60 kg. हां, तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे की मी ऑलरेडी अचीव्ह केलं आहे. टू बी मोर स्पेसिफिक मी असं पण सांगू शकते, तुम्ही असं लिहा, आय एम सो थँकफुल अँड ग्रेटफुल नाव दॅट आय हॅव अचीव्ड माय आयडियल बॉडी वेट ऑफ 60 kgs. आय हॅव अ परफेक्ट फिट ब्युटिफुल बॉडी अँड आय कन्झ्युम डेली न्यूट्रिशियस फूड. आय डेली एक्सरसाइज, आय डेली फॉलो माय रिच्युअल्स. म्हणजे जे तुम्ही करताय ना, असं शॉर्टमध्ये एक लिहा. हे तुम्हाला लिहायचं आहे आणि हे रोज तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यासमोर रोज पाहिजे. तुम्ही रोज वाचायचं, रोज पाहायचं. तुमच्या फोनचा पण स्क्रीन वॉलपेपर ठेवू शकता तुम्ही त्या फोटोचा. अँड यू सी, तुम्हाला मॅजिकली असं काहीतरी घटना घडत जाणार, तुम्हाला तशीच लोकं भेटणार जे गाईड करतील, तुम्हाला असेच ॲड्स दिसतील मोबाईलवर, तुम्ही जे फॉलो करताय तुम्हाला घरचे पण हेल्प करायला लागतील.
आणि तुमचे रिझल्ट एवढा फास्ट येईल ना की तुम्हाला तुमचा आयडियल वेट आलेला असेल, आयडियल बॉडी तुम्ही अचीव केलेली असेल. हे खूप सिम्पल आहे. हम्म. आता वी कॅन गो नेक्स्ट फॉर द रिलेशनशिप एरिया. रिलेशनशिपमध्ये आजकाल खूप कंप्लेंट्स आहेत लोकांचे, मी राईट पार्टनर अट्रॅक्ट करत नाही आहे किंवा माझे पॅरेंट्स मला समजून घेत नाही आहेत. सो दे हॅव लॉट ऑफ इश्यूज इन दॅट. ह्याच्यामध्ये पण तेच करायचं आहे. तुम्ही अगेन यू हॅव टू फोकस ऑन ग्रॅटिट्यूड. तुमच्याकडे करंटली काय आहे, काय नाही आहे त्याच्याकडे लक्ष देणं खूप सोपं आहे, पण काय आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. स्टार्ट विथ ग्रॅटिट्यूड. अगेन फोकस ऑन वॉट गुड यू हॅव. स्टार्ट अप्रिशिएटिंग. जे मग मी बोललं, अप्रिशिएट करायला स्टार्ट करा आईवडिलांना. आईवडील नॅचरली हेल्प करायला लागतील. स्टार्ट अप्रिशिएटिंग युअर पार्टनर. पार्टनर विल स्टार्ट हेल्पिंग यू. अगेन जसं आता हेल्थचं विजन बोर्डमध्ये टाकलं आहे, सेकंड पार्ट टाका रिलेशनशिपचा. तुम्हाला ज्यांच्यावर पण हील करायचं आहे, टू पुट अ फोटो, फॅमिली मेंबर्सचा असेल किंवा पार्टनरचा असेल किंवा कुणाचाही असेल, कलिग्सचा, तुम्ही एक लावू शकतो तिकडे फोटो. आणि अगेन राईट अफर्मेशन, आय एम सो थँकफुल अँड ग्रेटफुल. जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, राईट दॅट. बट तुम्हाला डेली विचार करायचा आहे की माझं चांगलं झालं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे की आम्ही खूप छान राहतो आहे. तुम्हाला बोलायचं आहे की आमचं खूप छान रिलेशन आहे. आणि तुम्हाला थोडे एफर्ट्स घ्यायचे आहेत काही दिवस. आणि बोलतात ना, फेक इट टिल यू मेक इट. फेक इट करत राहा, करत राहा, करत राहा. आणि मग नॅचरली ते तुमचं एक बॉडी लँग्वेज होऊन जाईल आणि तुम्हाला तेच रिटर्न येणार आहे. सो यू विल स्टार्ट सीईंग की तुमचे रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह झालेत. तोच पार्टनर आहे पण तो तुम्हाला खूप आवडायला लागणार आहे. तोच पार्टनर तुम्हाला जास्त जीव लावायला लागणार आहे. तेच आई वडील आहेत, ते सपोर्ट करायला लागतील. हे एवढं सिम्पल आहे. पण तुम्हाला बिलीफवर वर्क करायचं आहे तुमच्या. आणि यू नीड टू ब्रेक दॅट नेगेटिव्ह माइंडसेट. आता नाव विल कम ऑन करिअर. करिअरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आहे डिसिजन. आपण खूप लॅक करतो डिसिजन घेणं. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, आजकाल लोक करिअर कसं चूज करतायत, आईवडिलांसाठी, समाजाला दाखवण्यासाठी. करिअर असं चूज होत नाही. तुमचं जे इनर कॉलिंग आहे ना, जे तुमचं पॅशन आहे ना, ते तुम्ही डिसाईड करा आणि मग तुम्ही ते यशस्वी करून दाखवा. तुम्हाला माहिती आहे रतन टाटा काय बोलतात? ते म्हणतात, आय टेक द डिसिजन्स अँड देन आय मेक देम राईट. आय अगेन रिपीट. रतन टाटांचं एक फेमस सेईंग आहे. रतन टाटा सेज ही डझंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन्स. ही टेक्स द डिसिजन अँड ही मेक्स इट राईट. तर तुम्हाला तेच करायचं आहे. तुम्हाला एक डिसिजन घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला संपूर्ण प्रयत्न करायचे आहेत की ते कसे तुम्ही यशस्वी करू शकता. ऑल इट टेक्स इज जस्ट वन डिसिजन. ठीक आहे, तर आता तुम्ही डिसिजन घेतला, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. अगेन मग त्याच्यासाठी काय काय नेसेसरी गोष्टी लागतात, कसं होणार आहे काय, दॅट इज नॉट युअर कप ऑफ टी. तुम्हाला फक्त हे विचार करायचे, मला हे अचीव्ह करायचं आहे लाईफमध्ये. तुम्हाला काय पाहिजे, डिसिजन घेतला, एंड रिझल्ट काय, जस्ट फोकस ऑन दॅट. आणि मेक अ प्लॅन, राईट इट. अगेन राईट द अफर्मेशन्स. अगेन नाव द थर्ड पार्ट, करिअरवाला. तुमचा फोटो बनवा AI थ्रू और मेक इट थ्रू एडिटर, वॉट एवर इज कम्फर्टेबल टू यू. राईट युअर अफर्मेशन्स. मेक इट क्रिस्टल क्लिअर. ओके. हाऊ, वॉट, कसं, काय होणार आहे, क्वेश्चन्स, डाऊट, हे सगळे साईडला काढा. राईट इट. ओके. अँड अगेन इन युअर डेली रुटीन कीप फॉलोईंग इट. मग तुम्हाला एक सांगू का, फक्त हे वाचून, हे पाहून किंवा विचार करून होणार नाही आहे. तुम्हाला डेली इन्स्पायर्ड ॲक्शन घ्यावे लागणार आहे. इफ यू रिमेंबर, मी सारखं डेली इन्स्पायर्ड ॲक्शन्स, किंवा मी नुसतं ॲक्शन म्हणत नाही, इन्स्पायर्ड ॲक्शन म्हणते. का? कारण की लोकं फक्त ॲक्शन करतात, लोकं फक्त हार्डवर्क करतात. दिस इज नॉट हाऊ इट वर्क्स. हार्डवर्कनी जर आपण सक्सेसफुल झालो असतो, तर जो एक मजदूर काम करतो एका कन्स्ट्रक्शन साईटवर, तो खूप सक्सेसफुल झाला असता. पण तो का नाही होत? बिकॉज इट इज नॉट ओनली अबाउट हार्डवर्क. इट इज अबाउट युअर माइंडसेट and your inspired action. When your mindset and inspired action both go hand in hand, only then you get results. आणि तुम्ही सक्सेस इझिली अचीव्ह करू शकता. अँड यू कॅन अचीव्ह युअर आयडियल ड्रीम करिअर. नाव मनी, द मेन इम्पॉर्टंट पार्ट, जिथे सगळ्यांनाच, म्हणजे मनी अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला जेवढा येईल तेवढा कमीच आहे. अजून पाहिजे. नथिंग रॉंग इन दॅट. बट इफ यू रिमेंबर वाईल अगो आपण डिस्कस केलं मनीबद्दल. मी हे का डिस्कस करते आहे वेन आय एम टेलिंग द टेक्निक, कारण की लोकांना हे जेवढं रिपिटेशन होईल तेवढं क्लॅरिटी येईल काय प्रॉब्लेम येतो आहे. तर लोकांचं जे लहानपणीचे बिलीफ्स आहेत ना मनीचे, ते तुम्हाला काढावे लागणार आहेत. आणि तुम्हाला हे विचार बंद करावे लागणार आहेत की पैसा कसा येईल, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझी परिस्थिती खराब आहे. हे सगळं तुम्हाला सोडून द्यावं लागेल. कारण की एक लक्षात घ्या, मनी इज एनर्जी. मनी चांगला किंवा वाईट नसतो. ओके. सो यू जस्ट हॅव टू चेंज युअर बिलीफ. You have to work on changing your belief pattern and mindset, and definitely money will come to you. Start loving money. तुम्हाला ती एक ट्रिक सांगते तुम्हाला, ही जर तुम्ही फॉलो केली ना, तुम्हाला खूप बेनिफिट होईल. तुम्ही काय करू शकता, आपले व्ह्युअर्स पण हे प्रॅक्टिस करू शकतात. जेव्हा पण तुम्ही जाता कुठेही बिल पे करायला किंवा तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट्स करताय, तुम्ही कुठेही पैसे पे करताय, त्या ठिकाणी तुम्ही थँक्यू म्हणा. वेन एव्हर यू से थँक्यू, अँड यू हॅव टू हॅव द फिलिंग. रिसीव्ह करताना कसं खुश होतो, हा पैसा आला, पण जेव्हा देतो तेव्हा कमी होतं, असं एक आतमध्ये एक फिलिंग असतं. सो ते बंद करा. स्टार्ट सेईंग थँक्यू. तुम्ही अजून एक फॉलो करू शकता, स्टार्ट सेईंग आरिगातो. इट्स अ जॅपनीज वर्ड, आरिगातो. हे ग्रॅटिट्यूडसाठीच आहे.
येस, आरिगातो. आणि यू कॅन से गो विथ फ्लो, ग्रो विथ फ्लो, गो विथ लव्ह, ग्रो विथ लव्ह. हे तुम्हाला म्हणायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ते देताय ना मनी, एवढी चांगली भावना ठेवा ना, की त्या व्यक्तीचं कल्याण होतं ह्या पैशाने. आणि जेव्हा तुम्ही ह्या भावनेने द्याल ना, तुमच्याकडे मल्टीफोल्ड टाईम्स येणार तो. ऑल्वेज रिमेंबर आणि नेवर ट्राय टू चीट. तुम्ही मनी सेव्ह करण्यासाठी हा विचार नको करू, हां, इथं असं करतो, काहीतरी लबाडी करतो, मनी सेव्ह होईल. इट डझंट वर्क दॅट वे. कारण की ब्रह्मांड तुमचे इमोशन्सला कॅप्चर करतोय. बिकॉज ब्रह्मांडाला व्हायब्रेशन समजतात. हे मी मगाशीच बोलले. तुम्ही जे करणार दॅट विल कम बॅक टू यू. करेक्ट? सो फोकस की तुमचं मनीबरोबर रिलेशन एवढं चांगलं करायचं आहे ना तुम्हाला, की नॅचरली इट विल स्टार्ट फ्लोईंग. आता बघा बरेच जण मनीच्या केसमध्ये असंही बोलतात, की मला माझ्या बिझनेसमधून पैसा येत नाही, मला पाहिजे यावा. किंवा काही वाईफ असे बोलते, की माझे हसबंड मला पैसे देत नाही, मला पाहिजे. अरे तुम्ही हसबंडकडूनच काय एक्सपेक्ट करताय? तुम्ही फक्त एका बिझनेसलाच का पाहताय? मनी सगळीकडून येऊ द्या ना. तुम्ही असंच का म्हणता मला मनी इथूनच आला पाहिजे? लेट मनी कम फ्रॉम हिअर, लेट मनी कम फ्रॉम देअर, फ्रॉम एव्हरीवेअर. वेलकम करा मनीला. आणि जेव्हा तुम्ही सगळीकडून वेलकम कराल, तेव्हा तुम्हाला बेनिफिट होईल. तुम्ही मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमवर वर्क करा. इट विल रिअली हेल्प यू. आता अगेन कमिंग बॅक टू आवर पॉईंट, मनीच्या गोलमध्ये पण सेम करायचं आहे. तुम्हाला इन्कम स्ट्रीम्सवर वर्क करायचं आहे, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. तुम्ही काय काय करू शकता? सी, ऑलवेज मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम डझंट मीन एनी $1,000,000 $1,000,000. इट कॅन बी अ स्मॉल स्ट्रीम ॲज वेल. काही असू शकतं. फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे, जसं मी कोचिंग करते, आय एम वर्किंग ऑन माय बुक. वेन आय राईट माय बुक, इट विल हेल्प मिलियन्स ऑफ पीपल. इट विल हेल्प देम ट्रान्सफॉर्म their lives, and definitely त्याचं एनर्जी एक्सचेंजेस, आय एम गेटिंग सम मनी. सो दॅट इज वन ऑफ द मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. अशा यू हॅव टू आयडेंटिफाय तुमच्यामध्ये काय स्किल्स आहे, तुम्ही काय काय करू शकता. मेक अ लिस्ट ऑफ इट आणि तुम्ही प्लॅन करा की ह्या वर्षाच्या एंडपर्यंत तुम्ही मिनिमम 6 मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम करणार आहे. आणि दॅट इज पॉसिबल. ओके, जस्ट मेक अ माइंडसेट. तुम्ही अफर्मेशन्समध्ये पण लिहा आणि स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. अगेन डेली रिच्युअल्स फॉलो करा. तुम्हाला माइंडसेटवर वर्क करायचं आहे. यू हॅव टू लव्ह मनी. You have to understand money is your friend, money is not your enemy. Okay? And definitely money will start flowing in your life. And don't forget the inspired action part. बरोबर. आणि हे लिहिण्याचा तुम्ही उल्लेख केला, की हम्म. तुम्ही करिअरचे गोल्स लिहा, मनीचे, रिलेशनशिपचे, हेल्थचे गोल्स सगळे लिहून काढा. तर हे लिहिण्यासाठी काही रूल्स वगैरे आहेत का? येस, सो लिहिण्यासाठी मेन रूल काय आहे? नंबर 1 इज राईट इन प्रेझेंट टेन्स. हम्म. आणि तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा लिहिताय, फोकस करा तिथं इमोशन्स पण टाकताय. तुमचे हम्म. इमोशन्स असले पाहिजे, की हे गोल मी अचीव्ह केल्यावर मला कसं फील होईल. फॉर एक्झाम्पल, जर आता तुम्हाला कोणतं चॅम्पियनशिप तुम्ही खेळताय, कोणत्या टुर्नामेंटसाठी जाताय आणि तुम्हाला तिथं अवॉर्ड इज द एंड रिझल्ट, यू वॉन्ट टू विन द चॅम्पियनशिप. तर तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं एंड रिझल्ट, की मला हे अवॉर्ड भेटला आणि आय एम फिलिंग सो हॅपी, आय एम फिलिंग सो एक्सायटेड. इमोशन्स ऍड करायचे. इमोशन्स ॲड करायचे. सो इन प्रेझेंट टेन्स, राईट इन प्रेझेंट टेन्स, देन यू हॅव टू राईट युअर इमोशन्स टू इट. आणि तुम्हाला स्पेसिफिक राहायचं आहे त्याच्यामध्ये, की तुम्हाला काय पाहिजे. आणि यू हॅव टू बी क्लिअर ऑल्सो, की कसं असणार आहे ते एंड रिझल्ट. सो दिस मच अमाऊंट आय वॉन्ट बाय दिस डेट. ही कार हवी आहे बाय दिस डेट. ही कार हवी आहे, हा कलर असेल. किंवा ही मॅच आहे, ह्या मॅचमध्ये मी सेंचुरी केलेली आहे. सो यू हॅव टू बी दॅट स्पेसिफिक. सो युअर गोल शुड बी स्पेसिफिक, इट शुड बी क्लिअर, इट शुड बी इन प्रेझेंट टेन्स, बट नॉट नेसेसरी इट इज ऑलवेज मेजरेबल. ओके, कारण की बऱ्याचदा असं म्हणतात इट शुड बी मेजरेबल. नॉट नेसेसरी. यू कॅन जस्ट राईट द एंड गोल अँड लेट द युनिवर्स टेक केअर ऑफ इट. ब्रह्मांड आहे, तुम्ही निश्चिंत राहा. इट विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. बरोबर. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये काम करत आहात आणि आजवर तुम्ही 1000पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात या टेक्निक्स वापरून परिवर्तन घडवलं आहे. तर अशा काही केस स्टडीज तुम्ही शेअर करू शकाल का? येस, डेफिनेटली आय शेअर. सो मला एक केस स्टडी आठवते. देर इज वन ऑफ माय स्टुडंट. तर तिची लाईफमध्ये आहे ना, तिच्या हजबंडबरोबर पण थोडे रिलेशनशिप इश्यूज होते. आणि तिची बहीण आहे, जिच्याशी ती गेले 6-7 वर्ष बोलत नव्हती आणि बाकी ते स्ट्रगल करत होते फायनान्शियली पण. तर त्यांनी आपल्याबरोबर कोचिंग स्टार्ट केलं आणि मी कोचिंग सुरू केलं. तर ऑलमोस्ट 6-7 मंथ्स त्यांनी वर्क केलं आपल्याबरोबर आणि त्यांचं मॅजिकली लाईफ चेंज झाली. फॉर एक्झाम्पल, त्यांना हेल्थमध्ये लूज करायचं होतं वेट, ऑलमोस्ट 8 kgs वेट लूज केलं. त्यांचं जे हजबंडबरोबर रिलेशनशिप आहे ते खूप छान इम्प्रूव्ह झालं. ते सगळ्यात फर्स्ट इम्प्रूव्ह झालं ॲक्च्युली. त्यांचं रिलेशनशिप 1-1.5 महिन्यातच इम्प्रूव्ह झालं. हेल्थ ऑलमोस्ट 2-3 मंथ्स लागले. आणि देन त्यांच्या मुलाला पण एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं होतं. टॉप मेडिकल कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन भेटलं. बिकॉज शी वॉज अप्लाईंग ऑल द टेक्निक्स. आणि त्यांची बहीण आहे, जी त्यांना फार वाईट वाटत होतं. बिकॉज बहिणीबरोबर जे रिलेशन खराब झालं होतं ते बरेच वर्ष झाले होते. तिला आई नव्हती म्हणून ती ऑलरेडी इमोशनल फील करत होती, की माझ्या माहेरी मला बहीणच आहे आणि तिच्याशी माझं नीट जमत नाही. मग त्यांनी आपले सायंटिफिक टूल्स, टेक्निक्स सगळं फॉलो केले आणि मी त्यांना अश्युरन्स दिला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला रेडी असाल, रिझल्ट्स येणार. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही जे डेट टाकली होती ना, 25 डिसेंबर टाकलेली, 24 डिसेंबरला मला फोन आला, बहिणीबरोबर ती फिरायला होती.
अँड दिस अगेन हॅपन मॅजिकली, बट दिस इज नॉट मॅजिक, दिस इज ॲक्च्युली बिकॉज शी हॅज ट्रान्सफॉर्म्ड हरसेल्फ, आणि म्हणून हे मॅजिक झालं आहे. आणि त्याच व्यक्तीचं करिअर पण सुरू झालं खूप सुंदररित्या, आणि त्यांनी एक 12 CRचा बंगलो बाय केला. अरे वा. सो म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये होलिस्टिकली ट्रान्सफॉर्मेशन आलं, आणि जस्ट कपल ऑफ मंथ्स. अँड दिस इज पॉसिबल. हे प्रत्येकासाठी पॉसिबल आहे. यू नो वॉट इट टेक्स, जस्ट वन डिसिजन, and you just need to keep consistent inspired actions. That's it. You just need to follow blindly. मी जे पण शिकवते ना त्यांनी ते सगळं फॉलो केलेलं आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. असंही झालं आहे की ते स्टुडंट्स मला कधी कधी म्हणतात, मॅम तुम्ही देवासारखं काम करताय माझ्यासाठी. माझी एक स्टुडंट मला म्हणली होती, माझ्या कुलदेवातानंतर मी तुम्हाला मानते. तर मी त्यांना म्हणले, सॉरी, असं नका मानू, कारण की ते नाही आहे मी. आय एम जस्ट अ मीडियम. युनिवर्स इज गायडिंग यू थ्रू मी. आणि हे मी का बोलते, कारण की दिस इज रियालिटी नंबर 1. आणि सेकंड, मला असं वाटतं की आय शुड नॉट गो इन दॅट इगो ऑर प्राईड, बिकॉज दॅट विल नॉट हेल्प एनीबडी. आणि पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा माझे स्टुडंट्स मला रिझल्ट शेअर करतात ना, मला एवढा आनंद होतो ना, म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन मी कुठेच काउंट नाही करू शकत. म्हणजे आणि ते स्टुडंट्स एवढे हॅपी असतात, त्यांना असं वाटतं की काय मॅजिक झाली आयुष्यामध्ये, म्हणजे काय चमत्कार केला देवाने. पण खरंच हा चमत्कारपेक्षा कमी नाही आहे. खूप छान वाटतं. अजून एक एक्झाम्पल आहे, वन ऑफ माय स्टुडंट. त्या कपलचं काय झालं होतं, त्यांनी एक बिझनेस स्टार्ट केला होता ऑलमोस्ट 6-7 years अगो. आणि त्या बिझनेसमध्ये नंतर काही कारणाने पार्टनर्समध्ये इश्यूज आले, तर त्यांचे ऑलमोस्ट 40 लाख रुपीज स्टक झाले. तर ते पार्टनर्स बोलले, कारण की ह्यांचं इन्व्हेस्टमेंट होतं, ते जास्त इन्व्हेस्टमेंट होतं सगळ्यांचं मिळून, पण 40 lakhs ह्यांना भेटणार होते. तर ते पार्टनर्स आधी अग्री झाले की देणार, पण नंतर काय झालं, ते डिनाय करायला लागले की पॉसिबल नाही आहे किंवा पाहू. असं करत करत ऑलमोस्ट 5-6 years गेले, आणि दे ट्राईड एव्हरी सिंगल वे. पर्सनली बोलायचा प्रयत्न केला, त्यांना एक्सटर्नल हेल्प घेऊन बोलायचा प्रयत्न केला, त्यांना थोडंसं धमकावण्याचा प्रयत्न केला, पण नथिंग वर्कड. सो मग ते फार हताश झाले होते, आणि थ्रू वन ऑफ द डॉक्टर्स दे केम इन माय कनेक्ट. आणि देन वॉट हॅपन्ड इज आय स्टार्टेड वर्किंग ऑन देम. आणि त्यांच्या केसमध्ये काय होतं, ते एवढे नेगेटिव्ह झाले होते ना बिकॉज ऑफ द एक्सपिरियन्स. त्यांनी प्रॅक्टिस सुरू नाही केली की त्यांचं कंप्लेंट सुरू, की मॅडम हे खरंच होईल का, मला विश्वास नाही आहे ह्याच्यावर. मग डेफिनेटली असं वाटतं कधी कधी की हे एवढे नेगेटिव्हली रूटेड आहेत, हे रिझल्ट्स कसे येतील ह्यांना. पण मला स्वतःवर विश्वास आहे, मला माझ्या टेक्निक्सवर विश्वास आहे. सो वी स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. मी त्यांना वारंवार सांगायचे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला रिझल्ट्स येणार. कधी येतील ते मी सांगू शकत नाही. जेव्हा तुमचे व्हायब्रेशन्स रेज होतील तेवढे तुम्हाला रिझल्ट्स येणार. यू माईट टेक टाईम, बट यू विल गेट रिझल्ट्स. आणि तुम्हाला पैसे 100% येणार. एक तर तिथूनच येतील, नाहीतर सम अदर सोर्सने येतील, पण मनी येणार तुम्हाला. यू वोंट बिलीव्ह, विदिन 2 months ऑफ टाईम मला मंथ एंड होता, तो मंथ एंडचा शेवटचा दिवस होता, त्यांचा फोन आला मला, मॅडम तुम्ही बोलले तसंच झालं, मॅजिक झालं. त्यांचा फोन आला त्या पार्टनरचा, ते म्हणले पैसे द्यायला रेडी आहे. मॅडम कसं काय झालं, एवढं वर्ष नाही झालं. म्हटलं, मी तुम्हाला बोलले होते ना विश्वास ठेवा. मी म्हटलं हे अजून लवकर झालं असतं, पण तुम्ही थोडा टाईम घेतला, आणि इट्स ओके, इट टेक्स टाईम. तुम्हाला विश्वास ठेवायला तुम्ही प्रॅक्टिस करत गेले, आणि तसं तुमचा विश्वास वाढत गेला. पण तुम्हाला माहिती का, हे सगळं करून जे ब्लेसिंग्स मला भेटत आहेत ना, हे कशातच काउंट नाही करू शकत ॲक्च्युली. म्हणजे हे खूप खूप सॅटिस्फाईंग आहे. आणि मला असं वाटतं माहिती का, की प्रत्येक जणाच्या आयुष्यात मला बदल करायचा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकजण खूप हॅप्पी राहावं, हेल्दी राहावं, वेल्दी राहावं, प्रत्येकजण आपलं ड्रीम लाईफ जगावं. किती सुंदर जग असेल की नाही ते, की जिथे एव्हरीबडी हॅज फुलफिल्ड ऑल देअर ड्रीम्स. आणि मी रेडी आहे लोकांना शिकवायला, प्रोव्हायडेड दे आर रेडी टू ट्रान्सफॉर्म. येस. एक शेवटचा प्रश्न, जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघत आहेत आणि ज्यांना आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवायचं आहे, त्यांच्यासाठी एक उपाय किंवा एक टेक्निक जी प्रत्येकाने डेली बेसिसवर करायलाच हवी, एक महत्त्वाची टेक्निक. ओके. सो जर एक महत्त्वाची टेक्निक तुम्ही विचाराल, तर मी तुम्हाला सांगेल अफर्मेशन्स. बिकॉज अफर्मेशन्समध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर तुम्ही पॉझिटिव्ह वर्ड्स बोलताय, तुम्ही स्वयंसूचना पण देताय, तुमचा फोकस आहे पॉझिटिव्ह गोष्टींवर, ग्रॅटिट्यूडवर, आणि यू आर फोकसिंग ऑन युअर डिझायर्ड गोल्स. सो आय विल सजेस्ट यू अफर्मेशन्स शुड बी डन, आणि एंटायर थ्रू आउट युअर डे. अफर्मेशन्स तुम्ही लिहा पण, तुम्ही वाचा पण विजन बोर्डचे, आणि तुम्ही रेकॉर्ड करा आणि ते ऐकत राहा. हे मी तुम्हाला नक्की सांगेल. वा, खूप छान. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी मोकळ्या मनाने आणि सोप्या भाषेत सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत, आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू शुभम, थँक्यू सो Yes. मच फॉर इन्व्हायटिंग मी. येस.